हॅलो गाईस, नमस्कार. तर माझ्या रेसिपी इन गार्डन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज मी परत एकदा मस्तपैकी अशी गवारीची भाजी कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मस्तपैकी गावठी गवार कालच निवडून घेतलेले आणि त्याला मस्तपैकी असं पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. इथं मी 2 कांदे घेतलेले आहे छोटे छोटे आणि 2 टमाटर कापून घेतलेले आहे. तर रेसिपी पूर्ण बघा आणि बघितली का तरच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा. तर मी आज नवीन मस्तपैकी आता कांदे कापून घेणार आहे. मी छोटे छोटे कांदे घेतलेले आणि गवार मी आता डायरेक्ट पाण्यात टाकून घेणार आहे. तर त्याच्यामध्ये बेसन टाकून बनवणार आहे मस्तपैकी अशी गवारीची भाजी. तर मी आता चुलीवर कढई ठेवून घेतलेले आहे. थोडंसं गरम पाण्यात उकळून घेऊया. एकदम लय नाही, कोमट पाण्यात थोडीशी वाफ देऊन घ्यायची आहे आणि भाजी तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकता मैत्रीण, मी गवार थोडीशी उकळून घेणार आहे मस्तपैकी चुलीवर, कारण आमच्याकडे गॅस नाही आहे त्याच्यामुळे मी चुलीवरच बनवते. आणि लक्ष देऊन मनपूर्वक रेसिपी बघा. आणि आता ती गवार मी काढून घेणार आहे आणि परत एकदा बेसन टाकून वाफ देऊन घ्यायची आहे गवार. तर आता काढून घेणार आहे आणि नितरून घ्यायची आहे गवार मैत्रीण मस्तपैकी अशी. तोपर्यंत चहा उकळवून घेणार आहे मस्तपैकी अशी दुधाचा चहा चुलीवर ठेवलेला आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ताईंनो शेअर करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओसुद्धा बघत जावा. नवीन असेल चॅनल सबस्क्राईबर करावा. तर बघू शकता गवार मी मस्तपैकी छान अशी नितरून घेतलेले आहे आणि 2 टोमॅटो कापून घेतलेले होते आणि 2 बारीक छोटे छोटे कांदे कापून घेतलेले होते. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. गवार मी गरम पाण्यात मस्तपैकी अशी उकळून घेतलेली आहे. तर आता ती मी डायरेक्ट तयार करून घेणार आहे. कांदा आता कढई खाली उतरवून घेणार आहे. त्यामध्ये 2 चमच तेल टाकून घेणार आहे. मीठ, मिरची आणि बेसनसुद्धा घालायचं आहे. तर शेवटपर्यंत रेसिपी बघा. बघू शकता खाली उतरवून मी चुलीवरून आता ते टाकून घेणार आहे. मग चुलीवर ठेवून घ्यायचं आहे. आता मी चुलीवर ठेवून घेणार आहे कढईला. तर बघू शकता इथं मीठ मसाले काढून घेतलेले आहे आणि जिरेसुद्धा मी टाकून घेणार आहे. कांदा लाल कलर ब्राऊन झालं की मग आपण जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहे. मोहरी टाकून घेतलेली आहे. बघू शकता इथं मस्त टोमॅटो आणि कांदा परतून घेतलेले आहे. आता परतून झालं आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहे ॲड करून. आणि नंतर मसाले पूर्ण तळून झाले की मग आपण गवार सोडून घ्यायचे आहे. वाफेवर बनवायचे आहे. तर बघू शकता गवार आता मस्तपैकी मसाले परतून झाले की आपण मसाले टाकून घेणार आहे आणि परतून घ्यायचे आहे. मस्त तेलामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आता मसाले टाकून झालेले आहेत. त्याला एकजीव करून घ्यायचे आहेत मस्तपैकी असं पूर्ण वाफ देऊन घ्यायची आहे टमॅटोला. नंतर गवार घालून घ्यायची आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा. असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. बघू शकता मी चुलीवरून खाली उतरून घेतलेले आहे, कारण की जळून जातं जास्त. चूल जाळ केले होते, मसाले जळून जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे मी खाली उतरवून घेतलेले आहे. उकळून घेतलेली गवार आपण टाकून घ्यायची आहे मस्तपैकी. त्याला मिक्स करून घ्यायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे मस्तपैकी अशी. आता चुलीवर ठेवून घेणार आहे परत एकदा. तर बघू शकता मैत्रिणी गवार परतून झालेले आहे, कारण की मी खाली उतरवून घेतलेले आहे चुलीवरून. जाळ जास्त झाले त्याच्यामुळे आता मी बेसन ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये बेसन पाहिजे तितकं घालून घ्यायचं आहे मैत्रिणी. आणि त्यालासुद्धा एकजीव असं मस्त करून घ्यायचं आहे.
तर त्याला मी आता मस्तपैकी एकजीव करून घेणार आहे. बघू शकता गवार परतून झालेलं आहे. परत एकदा 5 मिनटासाठी पाणी न टाकता मी वाफेवरच तयार करून घेणार आहे गवारीची भाजी. आता झाकण ठेवून घेऊया 5 मिनटं. मस्तपैकी अशी वाफ देऊन घ्यायची आहे. मग भन्नाट अशी रेसिपी बघा गवारीची भाजी गावठी. तर बघूया आपली भाजी तयार झालेली की नाही गवारीची. तर झाकण काढून बघूया. आता 5 मिनटं झालेले आहेत. तर मी झाकण काढून घेतलेले आहे आणि मस्तपैकी गवारीची भाजी अशी बेसन टाकून घेतलेली आहे. आता थोडीशी घट्टपणे म्हणजे पोळीसोबत भाकरीसोबत खाता येईल. ज्वारी बाजरी मस्त आहे अशी मी झणझणीत गवारीची रस्सा भाजी तयार केलेली आहे. बघू शकता छान अशी गवारीची टेस्टी आणि गवारीची मस्त अशी भाजी. तशी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि नवीन व्हिडिओ बघायला विसरू नका. छान छान अशी व्हिडिओ बघा. आणि आवडले असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर थँक्यू सो मच. बाय.